हॅलो नमस्कार सगळ्यांना. दीपावलीच्या मनापासून सगळ्यांना माझ्या कुटुंबाकडून तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला सगळ्यांच्या हार्दिक दीपावली. आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर बाकी सगळं आवरलेलं आणि म्हटलं आता कसं काय काय करायचं मोबाईलमध्येच बघून करणार होते, पण म्हटलं चला आपण आपल्या ह्याने तरी करावं, कारण एक लक्ष्मीची मूर्ती आणलेली आहे आईने बाजारातून आणि त्यालाच म्हटलं थोडंसं काहीतरी डेकोरेशन करावं आणि त्यानंतरनं म्हणजे लक्ष्मीपूजन करावं. आम्ही किती 6:30चा मुहूर्त होता. मी मोबाईलमध्ये बघितलेलं 6:30च्या नंतरनं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता, पण मी लवकरच लागलेली ही करायला, म्हणजे मांडणी करायला. मांडणी म्हणजे त्यात पण खूप जास्त उशीर होतो म्हणून मी लवकरच लागलेली मांडणी करायला. तर लक्ष्मी म्हणजे ते चिकट टेप लावलेला आणि त्याला ना थोडंसं पैसे हे केलं तर मोबाईलमध्येच बघितलेलं म्हणा मी. आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण दरवर्षी तर साधंसुद्धा असतं, पण म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करावं. तर ते तांब्या वगैरे स्वच्छ धुवून घेतला, त्याला स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर त्यामध्ये कलश लावणार होते. तर आणि नंतर ना आपण त्यात नारळ वगैरे ठेवून फक्त बघत होते की व्यवस्थित येत आहे का नाही. आणि खूप जास्त गरम होत होतं. नक्की आता दिवाळीमध्ये गार लागतं, पण आता गरम होतं आहे खूप जास्त. तर म्हटलं तसं व्यवस्थित आधी सगळी तयारी करून त्यानंतरनं देवपूजा करणार होती, लक्ष्मीपूजन करणार होती. तर म्हटलं चला, आणि हे चिल्लर मी साठवून ठेवलेली होती अगोदरचीच, तर म्हणजे लागते सारखी. म्हटलं आता सगळं व्यवस्थित करून फुलं वगैरे लावून, कारण फुलं वगैरे काय सुट्टी भेटली नव्हती मला, म्हणून मग हारच होता तेव्हा लावला एक कडाने. आणि म्हटलं फायनली आता कसं दिसतंय काय माहिती, कारण की मी ना असं सजावट पहिल्यांदाच करत होते. आणि म्हटलं चला आता पटकन व्यवस्थित करून घेऊया. आता एक डिश घेतला आणि त्याच्यात तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर कलश म्हणजे ठेवला आहे. आणि त्यानंतर एक मागलं 2 वर्ष झाले आरूच्या एक फ्रॉक घेतलेली दिवाळीच्या वेळेस. त्यावेळेस आम्हाला एक चांदीचं नाणं भेटलेलं, त्याच्यामुळं खूप छान सरस्वती होती, लक्ष्मी होते. तर ती नाणं ठेवलं आणि त्यानंतरनं म्हणजे 5 काय म्हणतात त्याला धान्य ठेवणार होते. आणि फरशी वगैरे पुसून घेतलेले अगोदर, तरी म्हटलं थोडंसं काय इकडं तिकडं सांडलं असेल तर त्यामुळे पुसून घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं रांगोळी काढून घ्यावी, कारण मला काही एवढे चांगल्या रांगोळ्या काही येत नाही. तर मोबाईललाच बघून मी रांगोळ्या काढते आणि सारखं तर रांगोळी नाही काढत, म्हणजे काढतच नाही मी तशी रांगोळी. आणि तर म्हटलं चाळणीने चाळून बघा, चाळणीने काही चाळतच नव्हती, त्यापेक्षा म्हटलं हाताने पटपट उरकून जाईल, म्हणून म्हटलं चला आता हातानेच करून घेऊया. आणि मोबाईलमध्ये बघितलेली मी अशी म्हणजे ह्याची रांगोळी, कारण जशी जेवढी आठवती तेवढी मी करून घेतली. कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे ना, तोच व्हिडिओ काढायला ठेवला, म्हणजे हे होतं आणि बघायला लगेच काय जमत नाही. आणि एकदा जर माझ्या पुरीने जर घेतला तर मग मला व्हिडिओसुद्धा काढता येत नाही. त्यासाठी म्हटलं चला ते आवरून घेऊ इथलं सगळं व्यवस्थित. आणि त्यानंतर ना म्हणजे अशी गोल रांगोळी काढली, त्याला एका ह्याचा आकार दिला आणि त्यानंतर हे गोल काढलं त्याचं टोपणाने. आणि म्हटलं पैशासारखं होईल, पण मला पिवळा कलर नव्हता माझ्याकडे अवेलेबल, तर मग म्हटलं काहीतरी दुसरा कलर वापरून पण खूप छान झाला. म्हणजे मला खूप जास्त आवडली बरं का रांगोळी. असं काही नाही की, कारण मला ना रांगोळी जमत नाही, मी काढण्याचा विषयच ह्याच्यात पडत नाही. थोडंसं फुल वगैरे काढलं तरी होऊन जातं. आणि त्यानंतर म्हटलं धान्य वगैरे ठेवावं. आणि धान्य ठेवल्याच्यानंतर सगळे डेकोरेशन वगैरे छान मस्त करून त्यानंतर सगळी पूजा फायनली करून घ्यायची, कारण नंतर मला वेळ भेटत नाही. का त्याचं गिऱ्हाईक आलं तर त्याच्या दिवशीच मला अर्धा तास थांबावं लागतं ते म्हटलं. आणि माझ्याकडे तसले ते कलरचे अशा मातीचे ते येतात ना, ते नाही आहेत माझ्याकडं, मी घ्यायला पाहिजे होते. तर मी पण माझ्या विसरून गेली, मी ते काय आणलंच नाही. मग माझ्याकडे काचेचे ग्लास होते, कडू होता, आणि त्याच्यातच मी गहू, तांदूळ आणि बाजरी आणि डाळ अशी 4 मी धान्य ठेवलेले. आणि त्यानंतर रांगोळी वगैरे सगळे काढून मी म्हणजे फायनली पूजा करून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं चला आता झाली फायनली पूजा आपली, तर दिवा वगैरे लावून घ्यावी, कारण परत बाहेरच्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं मनापासून सगळं. आणि लक्ष्मीपूजनाची तयारी तर माझी सगळी झाली आता. आणि मुहूर्त 6:30च्या नंतर असं काहीतरी बघितलं आहे मी फक्त मांडणी मांडून ठेवली, पूजा वगैरे काही केली नाही. आणि आता बाहेरची रांगोळी काढायची, कारण म्हणजे वाट्यावरची रांगोळी काढायची. चला ती काढून घेते अगोदर, नंतर घरातलं तुम्हाला दाखवते.
तर माझी बाहेरची रांगोळी पण काढली, थोडीशी जशी येईल तशी काढली आणि त्यानंतर फायनली माझी पूजा झालेली आहे. तर नक्की सांगा मला माझी पूजा कशी झाली. एकदम साधीसुधीच केली आहे आणि त्यानंतर मला चला स्वयंपाक करून घ्यावा, परत खूप जास्त वेळ होऊन जाईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि काय जर चुकलं असेल तर मला सांगा की असंच करायला पाहिजे होतं. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर. बाय.